राज्यभरात सूर्य आग ओकत असून पाण्याच्या भीषणतेनेही डोकं वर काढले। जलसाठ्यामध्ये कमालीची घट झाली आहे। अशातच तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात अनेक उपनद्या आणि नाले कोरडे पडलेत। लाखणी तालुक्यातून वाहणाऱ्या चूलबंद नदीचं पात्र कोरडं ठाक पडलं असून उन्हाळी भात पिकांसह बागायती शेती वाचवण्यासाठी शेतकरी अक्षरशः जमिनीच्या काळजातून पाणी शोधतायत। भंडारा जिल्हा असा जिल्हा आहे जिथं पाण्याचा कधीही तुटवडा भासणार नाही असं वाटायचं। आज तिथंच उष्णतेच्या लाटेनं शेतकरी हवालदिल झालाय। हातातोंडाशी आलेल्या उन्हाळी भात पिकाला आणि पालेभाज्यांना वाचवण्यासाठी शेतकरी जीवाचं रान करतायत। अमरावतीमधील परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। भर रस्त्यात फटाके फोडून आणि केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या या आरोपीला खुद्द पोलिसांनीच केक भरवून शुभेच्छा दिल्यात। एकीकडे परतवाडा प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला हयगय केल्याचा आरोप असताना दुसरीकडे चक्क पोलीसच आरोपीचे लाड पुरवत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे। अमरावतीच्या परतवाडा येथील तरुणींचे लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणातील हा संतापजनक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। कैसे हराया म्हणत विरोधकांना डिवचणाऱ्या MIMच्या नगरसेविका सेहर शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख सध्या बनावट जात प्रमाणपत्रामुळे कायदेशीर कचाट्यात सापडलेत। मागील 24 तासांपासून सेहर शेख नॉट रिचेबल होत्या, पण सेहर शेख IPLच्या सामन्यावेळी दिसल्या आहेत। बनावट जात प्रमाणपत्रात सेहर शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात आले, त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा झाली। पण मुंबई आणि पंजाब यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सेहर शेख उपस्थित होत्या। सेहर शेख यांनी इंस्टाग्रामवर स्टेडियमच्या गॅलरीतील व्हिडिओ पोस्ट केलाय। त्यांनी व्हिडिओ पोस्ट करताना गेम ओव्हर असे टेक्स्ट टाकले। त्याशिवाय एक गाणं त्यांनी पोस्ट केले, ते त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवर असल्याचं म्हटलं जातंय। नाशिक, अमरावती आणि आता जालना शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। आत्महत्या करण्याची धमकी देत एका महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला बुरखा घालायला लावून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना जालना शहरात घडली आहे। या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे। साहिल अन्सारी याने आपल्यावर अत्याचार केल्याची माहिती तरुणीने आईला सांगितल्यानंतर कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कारवाई करत आरोपीत साहिल अन्सारी याला मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून अटक करून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची 5 दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे। आरोपी हा मूळचा बिहार राज्यात असून तो आपल्या वडील आणि भावासह मिल्लतनगर परिसरात राहत असल्याची माहिती समोर आली आहे। शिक्षणाचा पॅटर्न म्हणून देशभर ओळख असलेल्या लातूरमध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। एका शिक्षकाने परीक्षा पेपर तपासताना दारूच्या नशेत सिगरेट ओढत काम केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये संबंधित शिक्षक धाब्यावर आपल्या मित्रांसोबत बसलेला दिसतोय, त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासत असल्याचे स्पष्टपणे या व्हिडिओत दिसतंय। विशेष म्हणजे एका हातात सिगरेट आणि बाजूलाच दारूचे ग्लास ठेवून पेपर तपासण्याचा हा प्रकार समोर आल्यानं शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। राज्यात उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। पुणे शहरात देखील उष्णतेचा तडाखा वाढलाय। पुण्यातील तापमान 40 ते 41 अंशावर स्थिर आहे। उष्ण लहरींचा उद्रेक सुरूच असून काल सलग दुसऱ्यांदा लोहगावचा पारा 42 अंशावर पोहोचला होता। तर आजही उष्णता मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची शक्यता आहे। उद्या आणि परवा पुणेकरांना उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। 18 आणि 19 एप्रिल रोजी पुणे शहर आणि जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे। तर राज्यात पुढील काही दिवसात उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलाय। त्यानुसार मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात उद्या, तर विदर्भात रविवारपर्यंत आणि कोकणात आज काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते। संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे। लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर कालपासून प्रदीर्घ चर्चेला सुरुवात झाली आहे। घटना दुरुस्तीसह एकूण 3 विधेयकं संसदेत सादर करण्यात येणार आहेत। या अंतर्गत महिला आरक्षण आणि मतदारसंघ फेररचना याबाबत महत्त्वाची 3 विधेयकं मांडण्यात आली आहेत। महिला आरक्षणासाठी घटना दुरुस्ती तसेच परिसीमन कायद्यात तरतूद करणारी 2 विधेयकं चर्चेसाठी सभागृहाला सादर करण्यात आली आहेत। लोकसभेत काल दिवसभर वादळी चर्चा झाली असून
असून आज संध्याकाळी 4 वाजता मतदान पार पडणार आहे. महिला आरक्षण विधेयक 2023 मध्ये मंजूर झाले होते, परंतु ते लागू करण्यासाठी जनगणनेची आवश्यकता आहे. त्याशिवाय 33% महिला आरक्षण 2029 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लागू करण्यासाठी आवश्यक घटना दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांनी एकमुखाने विरोधात भूमिका घ्यायचं ठरवलं होतं, परंतु प्रत्यक्षात घटना दुरुस्ती रोखण्यात विरोधी पक्षांना यश येणार का ते आज समोर येणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. ही शस्त्रसंधी 10 दिवसांसाठी असेल. याशिवाय ट्रम्प यांनी त्यांचा काही वेळापूर्वी लेबनॉनचे सन्माननीय राष्ट्रपती जोसेफ ऑन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत चर्चा झाल्याचं म्हटलंय. दोन्ही नेत्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी 10 दिवसांच्या शस्त्रसंधीपासून सुरुवात करण्यास सहमती दर्शवली आहे. अमेरिकेच्या वेळेनुसार सायंकाळी 5 वाजल्यापासून शस्त्रसंधी सुरू होईल. इस्रायलच्या हल्ल्यात मरणाऱ्या लेबनॉनच्या नागरिकांची संख्या 2196 वर पोहोचली आहे. तब्बल 34 वर्षांनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांचे प्रतिनिधी भेटले. ही भेट वॉशिंग्टन DC मध्ये विदेश मंत्री मार्को रुबियो यांच्यासोबत झाली. IPL 2026च्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर 7 विकेट्सनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सचा हा सलग चौथा पराभव ठरला, तर पंजाब किंग्सने 5 सामन्यात 4 विजय मिळवलेत. एक सामना अनिर्णित ठरला. सध्या 9 गुणांसह पंजाबचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्सच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या झेलनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरनं हंगामातील सर्वोत्तम झेल घेतलाय. मार्को जॉन्सनच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्यानं चेंडू सीमेजवळ टोलावला. यावेळी क्षेत्ररक्षण करत असलेल्या श्रेयस अय्यरनं अविश्वसनीय कॅच पकडली. षटकारासाठी जाणारा चेंडू हवेत उंच उडी मारत श्रेयस अय्यरनं टिपला. यावेळी श्रेयसचं शरीर बाउंड्री लाईनच्या वर हवेत बाहेर होतं. श्रेयस बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार इतक्यात त्याने समोर उभा असणाऱ्या झेवियर बार्टलेटच्या दिशेनं चेंडू फेकला आणि झेल पूर्ण केला. श्रेयस अय्यरच्या या झेलमुळं मागेच बसलेलं मुंबई इंडियन्सचं संपूर्ण डगआउट स्तब्ध झाल्याचं पाहायला मिळालं. बॉलिवूडचा लोकप्रिय पार्श्वगायक जुबिन नौटियालनं आपल्या लाखो चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. सुपरहिट गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा जुबिन लग्नबंधनात अडकलाय. जुबिननं उत्तराखंडमधील आपल्या मूळ गावी निसर्गरम्य वातावरणात बालपणीच्या मैत्रिणीशी लग्न केलंय. प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालनं उत्तराखंडमधील होमटाऊन म्हणजेच डेहराडूनची निवड केली. जुबिनला त्याचे आयुष्य खाजगी ठेवायला आवडते, त्यामुळे जुबिननं लग्न सोहळा अगदी साधा आणि खाजगी ठेवला होता. त्याला मोठं आलिशान लग्न नको होतं आणि त्याला त्याचा हा खास दिवस फक्त त्याच्या जवळच्या नातेवाईकांसोबत साजरा करायचा होता. त्यामुळं त्यानं हे लग्न खाजगी ठेवलं. जुबिननं आपल्या आयुष्यातील हा क्षण सोशल मीडियावर काही खास पोस्ट करत शेअर केलेत.